नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर। आज मी तुम्हाला घेऊन आले नवाबांच्या शहरात म्हणजेच हैदराबादमध्ये। आणि आज आपण अशा एका जागी आहोत जी केवळ फिरण्यासाठीच नाही तर रिलॅक्स होण्यासाठी आणि मुलांसोबत मज्जा करण्यासाठी बेस्ट आहे। ती म्हणजे NTR गार्डन्स। हुसेन सागर लेकच्या अगदी शेजारी असलेल्या या 36 एकरच्या बागेत काय खास आहे? इथे येण्याची वेळ कोणती? इथले तिकीट किती? आणि कोणकोणत्या राईड्स तुम्ही मिस करू नयेत या सगळ्यांची माहिती आजच्या व्हिडिओत मिळेल। चला तर मग सुरुवात करूया का? मित्रांनो, या बागेचं नाव आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज अभिनेते स्वर्गीय NT रामाराव यांच्या स्मरणात ठेवण्यात आलं आहे। 1999 पासून या बागेचं काम टप्प्याटप्प्याने झालं आणि आज हे हैदराबाद मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलं आहे। येण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे मेट्रोने खैरताबाद स्टेशनला उतरणे किंवा टॅक्सीने थेट नेकलेस रोडवर येणे। चला आता आपण तिकीट काढून आज जाऊया। इथली एंट्री फी खूपच कमी आहे। मोठ्या माणसांसाठी साधारणपणे 20 ते 25 रुपये आणि मुलांसाठी 10 ते 15 रुपये तिकीट असतं। कॅमेरा न्यायचा असेल तर त्याचे वेगळे चार्जेस लागतात। पण लक्षात ठेवा, तुम्ही संध्याकाळच्या वेळी आलात तर इथली रोषणाई पाहण्यासारखी असते। आत आल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट जी तुमचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे टॉय ट्रेन। ही ट्रेन तुम्हाला संपूर्ण बागेची रपेट मारून आणते। मुलांसाठी तर ही पर्वणीच आहे, पण मोठ्यांनाही यात बसून गार्डनचं सौंदर्य बघायला खूप मजा येते। त्यानंतर येते जपानी गार्डन। इथे तुम्हाला शांतता आणि सुंदर आर्किटेक्चर पाहायला मिळेल। आणि हो, इथलं रोरिंग कॅस्केड म्हणजे तो कृत्रिम धबधबा पाहायला विसरू नका। पाण्याचा तो आवाज आणि गारवा मन प्रसन्न करतो। आता आपण एका अशा जागी आहोत जी तुम्ही आधी कुठेही पाहिली नसेल। माचन ट्री हे एका मोठ्या झाडाच्या आकाराचं हॉटेल आहे। लाकडाचा आणि फायबरचा वापर करून बनवलेलं हे स्ट्रक्चर खूपच आकर्षक दिसतं। दुसरीकडे आहे डेझर्ट गार्डन। इथे तुम्हाला कॅक्टसच्या 150हून अधिक प्रजाती पाहायला मिळतील। फोटोग्राफीसाठी हा एक उत्तम स्पॉट आहे। तुम्हाला भूक लागली आहे का? मग काळजी करू नका, इथे मस्त फूड कोर्ट आहे जिथे तुम्ही हैदराबादी स्नॅक्सचा आनंद घेऊ शकता। मुलांसाठी इथे फ्री फॉल, कोलंबस सारख्या अनेक राईड्स आहेत ज्यामुळे त्यांची सुट्टी सार्थकी लागेल। तर मित्रांनो, असा होता आमचा NTR गार्डन्सचा अनुभव। जर तुम्ही हैदराबादला येणार असाल तर लुंबिनी पार्क, बिर्ला मंदिर आणि हे NTR गार्डन या तिन्ही गोष्टी तुम्ही एकाच दिवशी पाहू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरही करा। आणि अशाच नवनवीन प्रवासाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत फिरत राहा, मजा करा। जय हिंद, धन्यवाद।